सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 116 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेले जे तत्व, सिद्धांत व आचार विचार प्रणाली आहे ती आपण ज्या अवस्थेत आहोत, नामधारक वासनिक अवस्थेत असताना कशी पाळू शकतो, किंवा त्या आचाराच्या अनुषंगाने विचार करून त्या वचनाकडे, त्या सूत्राकडे आपण कोणत्या दृष्टीनं बघून ते आचारामध्ये, आपल्या जीवनामध्ये आणू शकतो याचा विचार करतोय। खरं म्हणजे अनेक सत्संगामध्ये आपण वेळोवेळी सर्व सद्भक्तांना प्रतिक्रिया द्यायला सांगतो। त्या अनुषंगाने काही प्रतिक्रिया येतात, त्या प्रतिक्रियेच्या अनुषंगाने पुढच्या सत्संगामध्ये आपण चिंतन करतो। आणि हे चिंतन करत असताना अनेक सद्भक्त प्रतिक्रिया किंवा त्यांच्या मनातल्या जे शंका आहे, गैरसमज आहे, ते दूर झालेल्या कळवतात। खरं म्हणजे सत्संग हे तत्वज्ञानावर असल्यामुळं ते समजणं अवघड आहे। परमेश्वरांनी सांगितलेलं तत्वज्ञान समजणं जितकं अवघड, तितकं समजून परत आचरणात आणणं हे त्यापेक्षा अवघड आहे। आचरणात आणण्याचा विषय हा जाणीवेशी निगडीत असल्यामुळं ज्याला जितका परमेश्वराच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने किंवा परमेश्वराच्या कृपेच्या अनुषंगाने बोध आणि बोधशक्ती परमेश्वर जी देतात, त्या अनुषंगाने त्याची जाणीव किती आहे, त्या जाणीवेवरती तो आचाराचा विचार करत असतो। आचार हे जीवाच्या हिताशी निगडीत आहे, कारण आचाराशिवाय परमेश्वराचं जे तत्वज्ञान आहे हे आपण आपल्या जीवनामध्ये उतरू शकत नाही। आणि जोपर्यंत परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये आपण उतरू शकत नाही, तोपर्यंत परमेश्वराचं जे साध्य आहे, परमेश्वराचा आनंद मिळवणं, परमेश्वराची प्राप्ती करणं किंवा आपलं जीवनमुक्त होणं हे खूप खूप दूरवर आहे। कारण आचाराशी निगडीत असलेलं सर्व तत्वज्ञान, आणि ते आपण फक्त जर अभ्यासलं, जाणून घेतलं, शब्दाशा समजून घेतलं तर त्याचा काही उपयोग नाही। आणि म्हणून ते आचरणात आणण्याच्या अनुषंगाने जे नामधारक वासनिक यांच्या मनामध्ये जो न्यूनगंड किंवा गैरसमज किंवा भीती जी निर्माण झालेली आहे, किंवा आजही अनेक सद्भक्तांच्या मनामध्ये आचार हा आपला विषय नाही अशी जी मनामध्ये संभ्रमावस्था आहे, त्या अनुषंगाने आपण तोडण्याचा प्रयत्न करतोय। आणि हे करत असताना आपल्याला जाणवतंय, आपल्या लक्षात येतंय की आपण हे करू शकतो, हा आत्मविश्वास आपल्यामध्ये बळावतो। खरं म्हणजे परमेश्वराने आपल्याकडून खूप मोठी अपेक्षा केलेली नाहीये। आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपलं जीवन कसं जगवावं, ते जीवन आपण कसं सुखकर करावं, त्या जीवनामध्ये जे संस्कार आणि संस्कृती आपण जे ऐकत आलो ते कृतीत कसं आणावं, आणि त्या कृतीतून आपल्या जीवनमुक्तीचा जो मार्ग आहे तो कसा आपण शोधावा, हे परमेश्वराने अत्यंत सुंदरपणे आपल्याला या तत्वज्ञानात सांगितलेलं आहे। खरं म्हणजे धर्म हा कर्मकांड किंवा अंधश्रद्धायुक्त कधीच असू शकत नाही। आणि म्हणून परमेश्वराने कोणतेही कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा सांगितले नाही। उलट याचं उच्चाटन करण्यासाठी परमेश्वराने अवतार घेतलेला आहे। धर्म, धार्मिकता हा जीवनाच्या अंतर्मनाशी निगडीत आहे, जीवनाच्या अंतर्शुद्धीशी निगडीत आहे। हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपलं उठणं, बसणं, बोलणं हे धर्माच्या अनुषंगाने असेल, आणि धर्माच्या अनुषंगाने जेव्हा ते होईल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने आपण त्या धार्मिकतेवरती, त्या धर्माच्या रस्त्यावरती चाललोय असं समजावं। कारण आपण कसं बसतोय, कसं उठतोय, कसं बोलतोय, कसं ऐकतोय, समोरच्याला कसं समजून घेतोय, समोरच्याला कसं समजावतोय, हे जे संस्कार आहे आपण लहानपणापासूनच आपल्या मुलांना देत असतो। परंतु जर यदा कदाचित आपल्या मुलांवरती खूप चांगले संस्कार व्हावेत अशी जर आपली मानसिकता असेल तर आपण धर्म समजून घ्यावा, धर्म अभ्यासावा, आणि धर्म समजून घेऊन अभ्यासल्यानंतर त्या धर्माचे तत्वज्ञान तेच मुलांना सांगावेत।
जर आपण यदा कदाचित त्यांना सांगितलं नाही की हा धर्म आहे, हे तत्वज्ञान आहे, हे न सांगताही आपण त्यांना जर संस्काराच्या अनुषंगाने शिकवलं तर कितीतरी वचनं आपल्याला मुलांना सांगता येतील, दाखवता येतील आणि त्या वचनावरती त्या मुलांवरच संस्काररूपी आपल्याला कृतीवरती आणता येईल. जर आपण त्या कृतीत जात असेल, आपण ते करत असेल तर आपल्याला ते सोपं वाटेल आणि सोपं वाटेल त्याचप्रमाणे आपल्याला त्याची गरज पण वाटेल. कारण धर्मतत्वज्ञान खूप श्रेष्ठ आहे. मग श्रेष्ठ याचा अर्थ ते खूप मोठं आहे, मोठं याचा अर्थ ते खूप अवघड आहे, जड आहे, ही जी धारणा आहे, ही भावना आहे, ही मात्र चुकीची आहे. श्रेष्ठ आहे, खूप मोठं आहे, परंतु ते पाळणं अत्यंत सोपं आणि सरळ आहे, हे तितकंच खरं. आणि म्हणून तत्वज्ञान समजून घेत असताना परमेश्वरांनी आपल्याला जो आचार सांगितलेला आहे त्या आचाराचा आपण पहिला विचार करतोय. कारण धर्मामध्ये विषय भरपूर आहे आणि आत्तापर्यंत आपण गेली 115 सत्संग यामध्ये काही आचाराच्या अनुषंगाने जर तत्वज्ञान किंवा सत्संग सोडले तर धर्मामधले विषयाशीच निगडीत असलेले आपण सत्संग घेतलेले आणि अजूनही कितीतरी विषय आहे की जे आपण ते घेऊ शकलो असतो. परंतु 5-50% धर्म जेव्हा आपल्याला तत्वज्ञानाच्या अनुषंगाने कळतो तेव्हा आपण नक्कीच आचाराचा विचार केला पाहिजे आणि आचाराच्या अनुषंगाने कृतीवरती जेव्हा जातो तेव्हाच पुढील विषय आपल्याला समजतील, कळतील. आणि म्हणून आपण आचार हा विषय निवडला. आपल्या मनातला संभ्रम, गैरसमज, न्यूनगंड, भीती ही काढण्यासाठी आपण याचं चिंतन करत आहोत. आणि हे चिंतन करत असताना जसजसं आपण पुढे जातोय तसतसं आपल्या मनातल्या शंका, गैरसमज दूर तर होताच, भीती कमी होते, न्यूनगंड निघून जातोय आणि आपण करू शकतो हा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतोय. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मागच्या सत्संगामध्ये आपण एक सूत्र बघितलं होतं की परमेश्वर सुखिया श्रीमंताच्या घरी पुनःसंबंध देण्याच्या वेळेस पुनःसंबंध याला सुखिया श्रीमंताच्या घरी जन्मवतात आणि मग 12 वर्ष संबंध देऊन परमेश्वर 12व्या वर्षानंतर स्वतःबरोबर त्या जीवाला घेऊन जातात. खरा म्हणजे हा जो विषय हा खूप मोठा विषय, आपण आपल्या गुरुजनांकडून तो समजून घेतला अधिक योग्य होईल. परंतु काही सद्भक्तांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे की आपण तत्वज्ञान अभ्यासलं, ते अभ्यासत असताना आपल्याला त्याची जाणीव झाली, ज्ञान झालं, परत आज आपण कितीतरी सत्संगापासून धर्माच्या आचाराचा विचार करतो आहे आणि हे आचार आपण आता जर पाळायला सुरुवात केलेली आहे, काही अंशी आपण करू शकतोय, तर मग आपल्याला पुनःसंबंध होईल का? नाही. पुनःसंबंध होण्याची आट जीव हा अनुसरलेला असला पाहिजे आणि अनुसरण ते सिद्धीच गेलं पाहिजे. जसं मी 10वीत ॲडमिशन घेतलेलं आहे, 10वी शाळेत जातोय, 365 दिवस शाळेत गेलो, शिक्षकांनी शिकवलेलं ऐकलं, समजून घेतलं, गृहपाठ दिला, तो पण पूर्ण केला, मग मी पास झालो का? 10वी पास झालो का? नाही. त्याला आट आहे, ती परीक्षा द्यावा लागेल. बरं, नुसतं परीक्षा दिली म्हणजे लगेच पास झालो का? नाही, त्यात पण पास व्हावं लागेल. म्हणजे ज्या नियमाने ती परीक्षा आपल्याला द्यावा लागेल त्या नियमाने दिल्यानंतरही त्या नियमाच्या अनुषंगाने दिलेल्या परीक्षेमध्ये जी टक्केवारी आपल्याला मार्कांची पडली पाहिजे ती जर पडली तरच आपण पास होऊ. तसं आपण अनुसरलो म्हणजे दीक्षा घेतली, आपण त्याग केला, कपडे घातले, याचा अर्थ लगेच आपल्याला पुनःसंबंध भेटला का? नाही. पहिली आट आहे अनुसरणाची. अनुसरल्याचा देव हे सत्संग आपण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये याच्यावरती खूप चिंतन केलेलं आहे आपापल्या बुद्धीच्या कृतीच्या नुसार आणि त्या मनामधले आपले ज्या शंका आणि गैरसमज ते आपण दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु काही सद्भक्तांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि त्या अनुषंगाने आपण चिंतन करतोय. पहिली आट आहे की जीवाने अनुसरलं पाहिजे. दुसरी आट आहे 56च्या आत अनुसरलं पाहिजे. कारण जोची अवसर विषयाशी तो ब्रह्मविद्येशी परमेश्वरांनी सांगितलंय. दंडीदर्शी, स्पर्शी आणि कुचमर्दिनी या अवस्था सांगितलेल्या आहेत. गदबोधियाची अवस्था ही 56च्या नंतरची येत असते. असे कितीतरी सूत्र आहे का त्या अनुषंगाने त्या प्रमाणे घेऊन आपण 56चा हा विषय परमेश्वराच्या या तत्वज्ञानात परंपरेने आपल्याला साधू संतांकडून ऐकायला भेटत असतो. एक रिटायरमेंटची वेळ जशी ठरलेली असते तशी परमेश्वराने सुद्धा एक वेळ आपल्याला दिलेली आहे आणि ती वेळ जर आपल्याला पकडता आली तरच आपल्याला त्या नियमामध्ये बसता येईल.
यावरती बरेच संभ्रमावस्था आहे, परंतु अनुसरल्याचं या सत्संगामध्ये आपण याच्यावरती सर्व जे संभ्रम किंवा गैरसमज किंवा शंका या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो जर आपण सत्संग व्यवस्थित ऐकला तर या मनामध्ये शंका येत नाही किंवा येणार नाही. आपल्या मनातल्या शंका दूर होऊन जातात. परंतु जीव हा भोळा आहे आणि तो भोळ्याची आशा करतो. आपल्याला देव तर पाहिजे, आपल्याला जीवनमुक्ती पाहिजे, आपल्याला नरकाची भीती आहे, जन्ममृत्यूची भीती आहे, आपल्याला अनंत जन्मातून आपण जन्ममृत्यू करत करत आलेलो आहे, अनंत सृष्ट्या वाया गेल्या, अनंत जन्म वाया गेले याची जाणीव आज झाली. आणि ह्या जाणीवेतून ह्या भीतीपोटी परमेश्वर आपल्याला हवा आहे हे 100% आपल्याला माहिती किंवा हवा आहे. परंतु आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास न घेता, कोणत्याही प्रकारची कृती न करता जसं आहे तसं, जसं बसलोय तसं आपल्याला देव हवा आहे. ही आपला अत्यंत चुकीचा विचार आहे आणि नकारात्मक विचार आहे. कोणती गोष्ट सहजासहजी भेटत नाही आणि जी जितकी श्रेष्ठ, ती जितकी मोठी, जितकी चांगली, त्याच्यासाठी कष्टही तेवढेच घ्यावं लागतं, त्याच्यासाठी त्रास पण तेवढाच घ्यावा लागतो, त्याच्यासाठी संकटे, अडी अडचणी, चढ उतार पण तेवढेच असतात. जगामधले सर्वात श्रेष्ठ जे आहे ते परमेश्वर प्राप्ती आहे. जगातली सर्वात उच्च जे आहे ते परमेश्वराचा आनंद मिळवणं आहे. जगातला सर्वात चांगला विचार आहे की परमेश्वराच्या ह्या तत्वज्ञानावरती चालावं आणि आपला जीवनमुक्तीचा जो रस्ता आहे तो आपण शोधावा आणि त्या रस्त्यातून आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचावं. परंतु हे जितकं मोठं आहे, जितकं श्रेष्ठ आहे, तितकंच कष्ट पण आपल्याला तेवढेच घ्यावं लागतील. सहजासहजी कोणतीच गोष्ट भेटत नाही. भौतिक जगामध्ये छोट्या छोट्या सुख आपल्याला जे अन्न, वस्त्र, निवारा ह्या अनुषंगाने आपल्याला जे प्राप्त करायचं असतं त्याच्यासाठी सुद्धा खूप त्रास घ्यावा लागतो, खूप कष्ट घ्यावा लागतात. हे प्रत्येकजण अनुभवत असतो. कोणाला सारं आयुष्य जातं तरी त्याला पूर्तता त्याने पूर्ण करता येत नाही. काहींची 10 वर्ष जातात, काहींची 20 वर्षे, काहींची 25 वर्षे, काहींची 50 वर्षे. काहींना वडिलोपार्जित भेटलं असेल तर ते टिकवण्यासाठी सुद्धा कष्ट घ्यावा लागतात. कष्टाशिवाय कोणतीच गोष्ट भेटत नाही. भौतिक जगामध्ये काय घ्यायचं असतं आपल्याला? घर घ्यायचं असतं, गाडी घ्यायची असते. आपल्या जीवनातले स्वप्न काय असतात की आपल्याला 2 वेळचं व्यवस्थित खायला भेटावं आणि व्यवस्थित राहायला भेटावं. त्याच्यासाठी एवढं कष्ट आहे आणि याची पण जाणीव आहे की हे मिळवलं तरी किती दिवस टिकणार आहे याची शाश्वती नाही. कारण ते मिळवायला सतत आपल्याला प्रयत्न करावा लागणार. एकदा मिळवलं आणि मग आता संपलं असं नाही. एखादी गाडी घेण्यासाठी आपल्याला कितीतरी वर्ष जातात. बरं, गाडी घेतली म्हणजे संपलं का नाही, त्याचं मेंटेनन्स आहे, त्याचं इन्शुरन्स आहे, बाकी साऱ्याच गोष्टी आहेत. ते करण्यासाठी, ते मेंटेन करण्यासाठी परत आपल्याला कष्ट घ्यावंच लागतात. म्हणजे त्याच्यात सातत्य ठेवावं लागतं. भौतिक जगामध्ये छोट्याशा गोष्टी मिळवायच्या तर कितीतरी दुःख, कितीतरी अडीअडचणी, चढ उतार घ्यावा लागतात, कितीतरी दिवस घालवावं लागते. मुलं किंवा आपण करिअरच्या अनुषंगाने सारं आयुष्य पणाला लावतो. मिळतंय काय 5-50 हजाराची, एखाद्या लाखाची नोकरी किंवा व्यवसायातून मिळणारे पैसे, त्यातून आपले सुख, तेही कायमस्वरूपी नाही. विशिष्ट वेळ आली का आपण थकतो, ते थांबतं. मग तो व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल आणि मग त्या मिळवलेल्या बचतीतून जीवन जगावं लागतं. इथं आपल्याला एकदा मिळवलं का ते शाश्वत, ते कधीही कोणी आपल्याकडून हिरावू घेत नाही. परत परमेश्वर आपल्याला परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात ढकलत नाही. जसं देवतेच्या प्राप्तीला किंवा देवतेच्या फळाला आपण जर गेलो तर आपला पुण्य संपल्यानंतर ती देवता जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपल्याला परत ढकलते. मग कोणत्याही देवतेचे फळ मिळवा. तसं परमेश्वराचं नाही, शाश्वत आहे, हे सत्य आहे आणि शेवटचं सत्य ते मिळवायचं आहे. त्यासाठी तेवढेच कष्ट, तेवढाच प्रयत्न, तेवढेच चढ उतार आणि तेवढ्याच अडचणी आपल्याला प्राप्त होणार आहे. त्याच्यावरती मात केली तर आपल्याला ते प्राप्त होणार आहे. एखाद्याला IAS ऑफिसर व्हायचं असतं, एखादा IPS व्हायचं असतं, एखादा जितका मोठी नोकरी, जितका मोठी पदावरती आपल्याला जायचंय, तितकं जास्त कष्ट, तितकं जास्त अभ्यास, तितकं जास्त ते टार्गेट किंवा ध्येय हे मोठं असतं. हे जे आपण टार्गेट घेतलेले, हे जे आपण उद्देश घेतलेला आहे परमेश्वर प्राप्तीचा, त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाहीये. ते सर्वात मोठं आहे. तर ते सर्वात मोठं असल्यामुळं सर्वात मोठा सिलेबस, अभ्यासक्रम सुद्धा आहे. तेवढाच अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे, तेवढाच कष्ट आपल्याला घ्यावं लागणार आहे, तेवढीच मोठी परीक्षा आपल्याला द्यावा लागणार आहे. त्या परीक्षेतून पास होऊन तरच आपल्याला ते भेटणार आहे, सहजासहजी भेटणार नाही. त्याच्यामुळे आपल्या मनातल्या जे भोळ्या आशा आहेत, गैरसमज आहे किंवा
विनाकारण आपल्या मनामध्ये जे वाटतंय की आपल्याला देव आपोआपच व्हावा, मग अनुसरायलाच पाहिजे का, कपडे घालायलाच पाहिजे का, इकडं जायलाच पाहिजे का, त्याग करायलाच पाहिजे का, नाही केलं तर काय फरक पडतो, परमेश्वराची दया माया कृपा करुणा ओसंडून वाहते, त्यांनी सृष्टी निर्माण केली, मायेच्या तमिवागातून आपल्याला काढलंय, परत स्वतः अवतार घेतलाय, वाडोवाडी फिरलाय, एवढं जर केलंय तर असंच उचलून आपल्याला का नेऊ नये. तसा प्रयत्न परमेश्वराने केला होता पहिल्या 3 मूळ सृष्टीमध्ये. तर त्याची जाणीव, त्याची किंमत आपल्याला कशी कळणार. परत अनादि अविद्या आपल्याला जी चिकटलेली आहे ती परमेश्वर काढणार आहे, परंतु ती सहजासहजी कशी निघणार, त्याच्यावरती प्रक्रिया करावं लागणार आहे कोणत्या गोष्टीची. जसं एखादं भांडं घाण भांडं आहे, ते धुण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, राख वापरावं लागते किंवा घासणी वापरावं लागते, ती ऑलरेडी घाण असते. राख ही घाण म्हणून आपण उकिरड्यावर टाकत असतो, खत म्हणून आपण जमिनीत टाकत असतो. त्या राखेनी किंवा मातीनी ते खराब भांडं घासून काढावं लागतं, म्हणजे घाण माती त्यांनी घाण भांडं काढायचं. अशा पद्धतीनं आपल्याला अनादि अविद्याची चिकटलेली आहे, ती आपण जी कर्म करतोय त्या कर्मातून घासून घासून निघणारे, शुद्ध होणारे, तेव्हा कुठं परमेश्वर आपल्याला अनादि अविद्येचा छेद करून प्राप्तीला नेणार आहे. त्याच्यामुळं आपल्या मनामधले जे गैरसमज असतील किंवा कोणी संभ्रमावस्थेत तुम्हाला नेत असेल, नक्कीच नेत आहे, म्हणून तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे. कारण ह्या चर्चा इकडं तिकडं आपण ऐकत असतो की आपण लहानपणापासून ज्यांच्याबरोबर राहायचं, कर्तव्य केलं, हे केलं ते केलं, कुटुंबाला सोडून जायचं. लीळाचरित्रामध्ये असे कितीतरी प्रेरणास्थानं आहे आपले, जे मग पूजनीय आचार्य असतील, पूजनीय महिमभट असेल, हे सांसारिकच होते. हे सांसारिक असताना त्यांनी त्याग केला आणि त्याग करून परमेश्वराला अनुसरून परमेश्वराला प्राप्त केलेले. परमेश्वरांनी जे सांगितलं, जे म्हणितलंय परमेश्वरांनी, ते आज्ञा केलेली आहे, ते प्रतिपालन केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांना कष्ट घ्यावं लागतील किंवा घेतलेले असतील. असं नाही की आपोआपच झालं, लगेच देव भेटले, सन्निधान भेटलं आणि लगेच. त्यांच्या अनेक परमेश्वराचं सन्निधान भेटण्यासाठी त्यांचे अनेक जन्म गेलेले असतील, अनेक कर्म त्यांचे आड आलेले असतील, अनेक अडथळे निर्माण झालेले असतील. आणि असे अडथळे आपल्याला पूजनीय आचार्यांच्या चरित्रामध्ये पाहायला भेटतील, महिमभटांच्या चरित्रामध्ये पाहायला भेटतील. आचार्यांना परमेश्वर सन्निधान जरी भेटलं तरी 7-8 भेटीनंतर बोध झाला. बरं, बोध झाला नाही तर लगेच काय परमेश्वर प्राप्त झाला नाही. त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक किलमिश आलं, शंका आली. त्या प्रसंगानुरूप परमेश्वराने त्यांना आपल्या सन्निधानातून जायला लावलं, परंतु त्यांनी ती तळमळ केली, दुःख केलं आणि त्या दुःखातून मग परमेश्वराचं जी त्यांना खंती निर्माण झालेली होती ती परिहार झाला. म्हणजे प्रयत्न करावा लागला. बरं ठीक आहे, एकदा चुकी झाली, ती सुधारली, परमेश्वराचं सन्निधान भेटलं, मग त्यानंतर लगेच देव भेटले का? नाही. परमेश्वराने त्यांच्याकडून अनंत कर्म करून घेतले, जेणेकरून त्यांच्या कर्मांना नाश होईल, ते शुद्ध होईल. आणि ते शुद्ध जेव्हा होतील त्यावेळेस अनादि अविद्येचा छेद करून परमेश्वराला प्राप्त ते करू शकतात किंवा परमेश्वराच्या प्राप्तीला परमेश्वर त्यांना घेऊन जाऊ शकतो. सोपं काहीच नाही, पण भोळ्याची आशा धरून काही उपयोग नाही. अनेक सद्भक्त प्रश्न विचारतात, आश्रमात मग मला राहता येत नाही, माझा स्वभाव असा, मग असे काही आश्रम आहे का तिथं रूम माझी वेगळी करून मला राहता येईल, किंवा असं काही व्यवस्था आहे का की मला माझ्या पद्धतीनं राहता येईल, कोणत्या प्रकारचं बंधन नाही पाहिजे. तर या साऱ्या परमेश्वर प्राप्ती ते हवे, परंतु त्रास नको, कष्ट नको. कारण आपण धर्मावरती उपकार करत नाही, परमेश्वरावरती उपकार करत नाही. आपण आपल्या हितासाठी, आपल्या मुक्तीसाठी आणि आपल्या जीवनाच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण त्याग करतोय, आणि त्यागाशिवाय काहीच भेटत नाही. पण म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. यावरती बऱ्याच सत्संगामध्ये आपण चिंतन केलेलं आहे आणि त्या चिंतनावरती वेळोवेळी आपण बोलत असतो. परंतु ते काही प्रतिक्रिया, 2-3 प्रतिक्रिया आल्या, त्या अनुषंगाने आपण चिंतन केलं. मागच्या वेळेस आपण शेवटचं जे सूत्र घेतलं होतं ते सूत्र होतं, खरूच खाजवीन तो विरक्त. परमेश्वराने अशा अनेक व्याख्या आपल्याला तत्वज्ञानातून सांगितलेल्या आहे की ज्या अन्य लोक त्याचा विचारही करू शकत नाही. मृत्यूची व्याख्या आहे, मोक्षाची व्याख्या आहे, विरक्तीची व्याख्या आहे, वैराग्याची व्याख्या आहे. अशा व्याख्या, जीवाची व्याख्या, देवतेची व्याख्या, परमेश्वराची व्याख्या म्हणजे त्या पदार्थाचं, त्या विषयाचं पूर्णपणे आकलन होण्यासाठी सांगितलेली गोष्ट किंवा विशिष्ट ज्ञान.
तसं खरूज खाजिवण्यात तो विरक्त. आपल्याला बी खरूज लागलेली आहे. अज्ञानामुळं आपल्या जीवनामध्ये तो रोगाच्या अनुषंगाने जरी आपण चिंतन केलं तर तो रोग आहे. आणि तो रोग असा आहे का खाजवल्याशिवाय जीव राहू शकत नाही. कारण त्या शरीराला ती व्याधी अशा प्रकारची आहे. तशी आपल्याला सुद्धा ती व्याधी लागलेली आहे. आणि ती व्याधी म्हणजे अन्यथा ज्ञानामुळं आपल्या मनामध्ये जे समज, गैरसमज, अंधश्रद्धा किंवा कर्मकांडामध्ये, विधीमध्ये अडकून परमेश्वर प्राप्तीची जी भोळी आशा आहे ती आपल्याला खरूज आहे. या खर्जूतून निघायचं तर ज्ञान हा त्याच्यावरती उपाय आहे. ज्ञान हाच त्याच्यावरचं औषध आहे. त्याला दुसरा काही पर्याय नाही. आणि ते ज्ञान नुसतं घेऊन उपयोग नाही, तर ते ज्ञान कृतीत आणणं. ज्ञानाला कृतीत किंवा आचाराच्या अनुषंगाने केलेल्या गोष्टीलाच ज्ञान म्हटलं गेलं आहे. कारण क्रिया करीतो ज्ञानी. क्रिया म्हणजे कृती. त्या कृतीवर तो जाईल. एखादा विषय आपण समजून घेतला, परंतु तो जर आपण कृतीवर नाही नेला तर त्या समजून घेण्याला काय अर्थ नाही. म्हणून आचाराच्या अनुषंगाने ज्ञान परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. आणि ते जर आपण घेतलं तरच आपण पुढं जाऊ. अन्यथा आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा जो विचार आपण करतोय किंवा ध्येय आपल्याला गाठायचंय ते आपल्यापासून खूप दूर जाऊ शकतं. आणि असे अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, त्यामध्ये आपण हाच विचार करत होतो. अशाच पद्धतीचा विचार करत होतो आणि अशाच पद्धतीच्या विचारामुळेच आपण परत परत जन्ममृत्यू करत करत कलियुगात आलेलो आहे. परंतु आज परमेश्वरांनी खूप मोठी संधी आपल्याला दिलेली आहे. उभयदृश्य अवतार, चालता बोलता अवतार, स्वतः परमेश्वर येऊन वाडेवेडी फिरून हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि त्या अवताराला फक्त जीव उद्धरण्याचं व्यसन आहे. आणि त्या अवताराच्या सन्निधानात आज आपण आहोत. सन्निधान म्हणजे आज्ञा प्रतिपालन करीतो सन्निधान. आज आपण हे तत्वज्ञान अनुभवतोय, अभ्यासतोय, प्रचितीला येतोय. ते जर आपण कृतीवर नेण्याचा प्रयत्न केला, थोडा जितका जमेल तितका, तर ते आपल्याला सन्निधानच आहे. जे परमेश्वराचं आपल्याला सन्निधान लाभलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु ती जाणीव, त्या जाणीवेतून केलेली कृती, छोटीशी कृती सुद्धा परमेश्वराच्या प्राप्तीला खूप आपल्याला उपयोगी ठरू शकते. असं काही नाही. एखादं वाईट कर्म आपल्याला खूप मोठ्या दुःखात ढकलू शकतं, तसं एखादं छोटंसं चांगलं कर्म सुद्धा परमेश्वर प्राप्तीला आपल्याला घेऊन जाऊ शकतं. परंतु त्या संधीची वाट पाहणं, सातत्य ठेवणं, ती प्रार्थना, ती वासना आपण ठेवणं आणि परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून चालत राहणं, हे आपलं काम आहे, आपली ड्युटी, आपलं कर्तव्य, ते आपण केलं पाहिजे. अन्यथा नुसतीच मला भेटेल या अपेक्षा करून काही अर्थ नाही. पुढचं आहे परमेश्वराने सांगितलं, येथून म्हणितले ते म्हातारीशीची घडले. आता म्हातारीशी म्हणजे शांताबाईचा. येथून म्हणितले म्हणजे परमेश्वरांनी सांगितलेला आचार किंवा कृती हे फक्त त्या म्हातारीकडूनच घडलं, असा गौरवोद्गार परमेश्वरांनी काढावं. असा कोणता जीव आहे, असे कोणते भक्त आहे का ते आपल्याला सतत प्रेरणा देत राहतात, याची सूची आपण केली पाहिजे. कारण या चरित्रामध्ये असे कितीतरी सद्भक्त आहे आणि ते साहित्यकारांनी आपल्या पुढे आणण्याचा जो प्रयत्न किंवा आणण्याचा जो मानस आहे, त्यांचा जो उद्देश आहे, तर आपल्याला त्यातून प्रेरणा भेटावी. खूप काही करावं लागत नाही. एवढं जरी केलं तरी परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊ शकतं. याचं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे शांताबाईचंच आहे. आता या शांताबाईचं जे आहे त्या काय परंपरेच्या उपदेशी नाही किंवा खूप मोठं ज्ञान आहे, खूप मोठा अभ्यास आहे, असा काही विषय नाही. शांताबाईचं म्हणजे मूळ त्यांचं जे नाव आहे ते मायाबाईचा. कारण परमेश्वरांनी त्यांना प्रासादिक नाव हे शांताबाईचा ठेवलेलं आहे. कारण त्या ज्या दुःखातून आल्या त्या शांत झाल्या परमेश्वराच्या समोर आल्यानंतर, सन्निधानात आल्यानंतर, म्हणून त्यांना परमेश्वरांनी शांताबाईचं नाव ठेवलंय. त्यांचं मूळ नाव आहे मायाबाईचा. त्या मूळच्या वसमतच्या, आता वसमत हे गाव तिथं राहणारे आहे आणि पैठण हे त्यांचं माहेर आहे. आणि त्या माहेरचे म्हणजे सारंग पंडित जे आहे ते त्यांचे भाचे म्हणजे भावाचा मुलगा आहे सारंग पंडित. आणि परमेश्वराच्या सन्निधानात हे सारंग पंडित अगोदरपासूनच होते. तर दुर्दैवाने त्या मायाबाईचा म्हणजे जे शांताबाईचाच आहे, त्यांचे पती वारले, एकुलता एक मुलगा वारला, 2 मुली होत्या. ते एका मुलीचं लग्न झाल्यानंतर सासरवाडीने त्यांना काढून टाकलं. दुसरी मुलगी होती, त्या मुलीला बी फेफरं लागलं, म्हणजे थोडंसं वेड्यागत
तिला आजार जडला. त्याच्यामुळे ती खूप दुःखी झाली, पोळली. आणि तिला असं वाटलं की आपल्या जीवनामध्ये आता काहीच उपयोग नाही आहे. आणि उपयोग नसला का मनुष्य नकारात्मक विचार करतो. दुःख आलं, संकट आलं, अडचणी आल्या का नकारात्मक विचार करतो. परंतु या दुःखात, अडचणी, संकटात सुद्धा जो होकारात्मक विचार करतो तो खरा जीव असतो, तो खरा जाणीवेचा जीव असतो. आणि आपल्यावर येणाऱ्या संकट, अडी अडचणी या आपण पूर्वकर्मात मिळवलेल्या आहे असं समजून परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून आपण मार्गक्रमण करत राहणं हा जाणीवेचा, हा वैचारिक प्रगल्भतेचा विषय आहे. त्या शांताबाईचा संस्कार जरी चांगले असले, जोड जरी चांगली असली, पण त्यांनी मात्र नकारात्मक विचार केलेला आहे की आता ह्या दोन्ही मुली घ्यायच्या, द्वारकेला जायचं, एकीला पाठीला बांधायचं, एकाला पोटीला बांधायचं आणि आपण नदीत उडी टाकून आत्महत्या करायची, म्हणजे जीवन संपवायचं. पण जाता जाता पैठणवरून जावं, आपल्या भाच्याला भेटावं, आपली दुःखाची कहाणी त्याला सांगावी, अशा विचाराने ती पैठणला येते. मामी आल्यानंतर जे बी त्या अनुषंगाने जे करायचं असतं ते सारंग पंडितांनी केलं. आणि ते दुःख मोकळं होण्यासाठी शांताबाईंनी त्यांना सांगितलं. आता सांगितल्यानंतर त्यांनाही एक दया आली, कळवळा आला. आणि मग त्यांनी त्यांचा जरी करण्याची इच्छा असेल तर ते काहीच करू शकत नाही. आणि जीवाचं काहीच करू शकत नाही, जीवाला काही देऊ शकत नाही, घेऊ शकत नाही. पण मार्ग दाखवू शकतात, मार्गदर्शन करू शकतात. जे आपल्याकडे चांगलं आहे ते दुसऱ्याला आपण देऊ शकतो. आणि त्यातूनच आपल्याला कोणीतरी देत देत इथपर्यंत आणलेलं आहे. आणि त्यातूनच आपल्याला आपला जीवनमुक्तीचा जो मार्ग तो पण सापडणार आहे. सारंग पंडितांनी त्यांना सांगितलं का तुम्हाला जायचंच येतं, तर मी काही अडवणार नाही, तुम्ही जाऊ शकता. परंतु जाता जाता वेरूळवरून जा, तिथं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आहे, त्यांची भेट घ्या आणि मग तुम्हाला कुठं जायचं जा. आता भाच्यानी सांगितले म्हटल्यानंतर त्यांचं ऐकावं अशा उद्देशाने शांताबाईचा वेरूळला जातात. परमेश्वराचं ज्यावेळी दर्शन होतं त्यावेळेस त्यांचं जे दुःख आहे ते पूर्णपणे 50% निघून जातं. नुसतं श्रीमूर्ती परमेश्वराची बघितल्यानंतर त्यांना दुःख होतं, त्या दुःख करायला लागतात. देवा असाच माझा मुलगा होता, त्यांचे असेच हात होते, असेच हे होते, ते दुःख करायला लागतात. आणि मग परमेश्वर त्यांना शांत करतात, त्यांचं सारं दुःख ऐकून घेतात, त्यांना समजून सांगतात. आणि मग बाईसांकरवी परमेश्वर त्या फेफरे येणाऱ्या ज्या मुलीला आहे ते आपलं चरणतीर्थ द्यायला सांगतात. ते दिल्यानंतर रात्री त्यांना बरं वाटतं. सकाळी विचारल्यानंतर त्यांना ते म्हणतात की रात्री काही त्रास झाला नाही, शांत झोपल्या. दुसऱ्या दिवशी देव म्हणतात की तुमची जी मुलगी आहे सासरट्यांनी जी टाकलेली आहे तिला ते वाट पाहत आहे. शांताबाई सांगते कसं शक्य, तिनं टाकली, आता शक्य नाही. नाही म्हणे वाट पाहत आहे, पाठवा. ते पाठवल्यानंतर तिचं बी स्वागत झालं, तिचं बी घरच्यांनी स्वीकारलं तिला, तिचं बरं झालं, हिचं फेफरं गेलं. मग देव म्हणतात आता तुमच्या ज्या अडीअडचणी संकटे दूर झाले, आता तुम्ही जा द्वारकेला आणि तुमचं जे मानस आहे, मनातली जी इच्छा आहे ती करा पूर्ण. पण त्या शांताबाईचा जाणीवेच्या होत्या, त्यांनी जाणलं, ओळखलं की आपण कशासाठी आलो होतो आणि कशासाठी चाललो होतो. ही जाणीव, हा विचार त्यांनी केला की जे दुःख, जे अडीअडचणी, जे संकट माझ्यावर होते त्याच्यामुळे मी चाललो होतो. पण ते अडीअडचणी, संकट गेले आणि कोणामुळे गेले ते परमेश्वर इथं समोर आहे. मी आता द्वारकेला का जावं. देवाला त्यांनी सांगितलं का तुमच्या चरणी आता आमची द्वारका, आम्हाला कुठं जायचं नाही. आणि नंतर परमेश्वराने त्यांचा कर्मनाश होण्यासाठी काही दिवस ओल्या कपड्यांनीशी बोरी बाबळीला पाणी घालायला लावलं. नंतर ते झाल्यानंतर रुद्रपूरला पाठवलं अनुसरल्यानंतर. आणि 3च आचार सांगितले. नवीन कपडे घालू नका, कोणा नातेवाईकाकडे जाऊ नका, भिक्षेशिवाय जेवण करू नका. आणि तो तंतोतंत शेवटपर्यंत शांताबाईंनी पाळलं. म्हणून परमेश्वरांनी गौरवोद्गार काढले की मी जे सांगितलं ते म्हातारीकडूनच घडलं. अत्यंत कमी आचार, कोणत्या प्रकारचं तत्वज्ञान नाही, कोणत्या प्रकारचा प्रश्न नाही, खूप मोठा अभ्यास नाही, त्यातून सुद्धा परमेश्वरांनी त्या जीवाचं गौरवोद्गार काढावं आणि आपण ती प्रेरणा घ्यावी. याचा अर्थ तो जीव परमेश्वराला प्राप्त 100% झालाय आणि तो प्राप्तीला गेलाय असं आपण समजावं. ते लक्षण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. खूप मोठं तत्वज्ञान शांताबाईंकडनं होतं. पूजनीय माईम भट, पूजनीय आचार्य असतील, पूजनीय महादाईसा असेल, यांच्या तुलनात्मक दृष्टीतून जर शांताबाईंकडे बघितलं
तर जमीन आसमानचा फरक आहे. त्यांचे प्रश्नच प्रश्न, अभ्यासाचा अभ्यास, प्रत्येक गोष्टीला चिकित्सा, प्रत्येक गोष्टीला प्रश्न. इथं काही प्रश्न विचारले नाही, काही तत्वज्ञान समजून घेतलं नाही, काय ऐकलं तेवढं परमेश्वराने सांगितलं, तेवढी आज्ञा प्रतिपालन केली आणि शेवटाच नेलं. शेवटी परमेश्वराने स्वतः शांताबाईसाच्या मुलीला रुद्रपूरला पाठवलं की तिला, म्हातारीला जर काही खायचं असेल तर तिला खाऊ घाला, मी सांगितलंय. असं सांगून सुद्धा तिनं ऐकलं नाही. माझ्या देवाने मला सांगितलंय ते मी आता कधी विसरणार नाही आणि ते कधी मी नाकारू शकत नाही. ही जी गोष्ट आहे, ही जी लीळा आहे, हा जो प्रसंग आहे, हे आपण यातून काय घ्यावं? परमेश्वराने आपल्याकडून खूप कमी अपेक्षा केलेल्या आहे आणि त्यातूनच या जीवाची मुक्ती होऊ शकते. त्याच्यामुळं प्रत्येक लीळा, प्रत्येक वचन हे परमेश्वराचे जे आपण अभ्यासतोय त्यातून आपल्याला जीवनामध्ये खूप मोठ्या प्रेरणा भेटत असतात. ती घेण्याची प्रवृत्ती असली पाहिजे आणि त्या प्रवृत्तीनंच आपण पुढं जाणार आहे. यानंतर जे सूत्र आहे ते 268 ते 276 पर्यंत हे परमेश्वराने अनुसरलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांच्या अनुषंगाने आचार प्रणाली सांगितलेली आहे. म्हणजे बेलापूरला परमेश्वराला उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती झालेली आहे आणि आता प्रवृत्ती झाली, परमेश्वर थांबू शकत नाही. हे ज्यावेळेस महादाईसांना कळतं त्यावेळेस महादाईसा स्वामींना विचारते की देवा, जी स्वामी या मोक्ष मार्गाला स्वामींच्या असन्निधानात ज्या स्त्रिया येतील किंवा ज्या असन्निधानात ज्या स्त्रिया राहतील, अनुसरतील, त्यांनी आचार कसा करावा, त्यांनी कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं, कसं धर्म सांभाळावा आणि त्या अनुषंगाने परमेश्वरांनी पुढील सूत्र सांगितलेले. आता आपण स्त्रियांच्या अनुषंगाने, अनुसरलेल्या स्त्रियांच्या अनुषंगाने सांगितलेले सूत्र आपण आपल्या घरामध्ये कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना आपल्या स्त्रियांच्या अनुषंगाने कोणत्या दृष्टीनं आपण ह्या वचनांकडे बघितलं पाहिजे याचं थोडंसं चिंतन करू. मग आपल्या लक्षात येईल. अभोक्ता म्हातारेशी परी असावे. अभोक्ता म्हणजे ईश्वरीच्या स्त्रियांनी भोगाचा त्याग करावा. अभोक्ता म्हातारी म्हणजे एखादं वय झालेली जी स्त्री असते किंवा विधवा झालेली जी स्त्री असते ती कोणत्या गोष्टीचा भोगाची अपेक्षा करत नाही आणि भोगत नाही. अशा पद्धतीने स्त्रियांना असं म्हणजे अभिलाषा व्यतिरिक्त, विषयाच्या व्यतिरिक्त, भोगाच्या व्यतिरिक्त या स्त्रियांनी असावं. आता हे आपण आपल्या जीवनामध्ये राहत असताना आपल्या त्या स्त्रियांकडून आपण तशा अपेक्षा कराव्या का? तशा अपेक्षा करू नये. आणि परमेश्वराने जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते फक्त स्त्रियांच्याच अनुषंगाने असं पण समजू नये. ते पुरुषांना पण लागू पडतं. फक्त स्पेशली महादाईसांनी त्या संदर्भात प्रश्न विचारल्यामुळं परमेश्वराने सुद्धा ते सूत्र सांगितलंय आणि मग आपण असं समजू नये की स्त्रियांसाठीचे. याचा अर्थ स्त्रियांनी असं राहावं आणि पुरुषांनी विषयात रममान व्हावं असं तर होऊ शकत नाही. आपण जीवन जगत असताना जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण घ्यावं, संग्रह करू नये. मग कपडे असतील, आपल्या जीवनामधल्या काही वस्तू असतील, जीवन जगत असताना परमेश्वर प्राप्तीचं जर ध्येय, मग तो स्त्री असेल पुरुष असेल त्यांच्यामध्ये असेल तर आपण कमीत कमी ज्या जीवनामध्ये लागणाऱ्या गरजा आहे त्यामध्ये आपण दिवस कसे काढायचे. एखाद्याला असं वाटतं की याच्याकडे तर खूप पैसा आहे, देव कृपेने दिलेला आहे आणि मग त्याचा उपभोग नाही घ्यायचा, तर मग देवाने दिलाय त्याचा उपयोग काय? पण का पैसा दिलाय, कशासाठी दिलाय? कारण जीवनामध्ये परमेश्वरांनी सांगितलेलं आहे, तत्वज्ञानामध्ये आपण कुठंतरी वाचलेलं असतं का प्रत्येक प्रसंगानुसार प्रत्येक अडीअडचणीच्या काळात परीक्षा द्याव्या लागतात आणि जीवनामध्ये जीवाला सर्वात मोठ्या 2 परीक्षेला तोंड द्यावं लागतं आणि त्या परीक्षेमध्ये फेल होण्याची शक्यता जास्त असते. खूप पैसा तुमच्याकडे जर असेल, द्रव्य असते ते माझी, पैसा जर खूप असेल तर त्यात नापास होण्याची शक्यता असते. कारण माझं उत्पन्न होतं, पैसा आहे, मग आपल्याकडे काय कमी असं म्हणून मग त्या पैशाच्या जोरावरती आपण धार्मिकता करायचा प्रयत्न करतो. मग आपण स्थानाला जात असतो, त्या स्थानाला जाताना मग 200 रुपयाचा फुलहार नेतो. विडे एकाच्या ऐवजी प्रत्येक घरातल्या प्रत्येक कुटुंबाचे वेगवेगळे विडे, मग आपल्या पंक्ती जोरात चालू असतात. स्थान करत असताना कुठंतरी क्रिया करत असतो. क्रिया करत असताना आपला जो भाव आहे, आपला हेतू आहे, न समजून घेता आपोआपच त्या दृष्टपराकडे जाता आणि आपण खूप काही करतोय धर्मासाठी, मग आपल्याला धर्मातून आपल्याला खूप काही भेटणारच आहे अशी एक मानसिकता तयार होते आणि अशी आपल्याला अलीकडं
बरेच सद्भक्त भेटत असतात. आपल्या मनामध्ये सुद्धा कधीतरी ती भावना तयार झालेली आहे, यातून परमेश्वर प्राप्त होत नाही. आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे ते साध्य करायचं असेल तर परमेश्वरांनी सांगितलेलं तत्वज्ञान ते आपल्याला पाळावं लागेल. पैसा आला का आपोआपच माणसामध्ये एक दुराचार, नकारात्मक विचार, आपल्याला काहीच कमी नाही, परंतु ते सर्वात मोठं संकट हे आपण समजावं. कारण संकट हे चोर पावलांनी येत असतात आणि ते आपल्याला हरवण्यासाठी येत असतात, आपल्याला खाली नेण्यासाठी येत असतात, अधगतीकडं नेण्यासाठी येत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा जो वर्ग आहे किंवा दुसरी जी व्यक्ती आहे का ज्याच्याकडून सर्व काही गेलंय, तो निगेटिव्ह विचार करतो, आपल्याकडे काही राहिलंच नाही. किती आपण देवधार्मिकता केली तर आता आपल्याकडे काय, आपण तो रस्त्यावर जातो, त्याच्यामुळे तो नैतिकता सोडतो, मूल्य सोडतो. नैतिक मूल्य त्यांनी सोडले की धर्माचा विषय राहिला नाही आणि तो धर्मावरून जाण्याची शक्यता असते. बरं, चरित्रामध्ये असे कितीतरी सद्भक्त आलेले आहे का ज्यांच्याकडे काहीच राहिलं नाही म्हणून परमेश्वराचे ते झालेले. परंतु आपण तो होकारात्मक विचार केला पाहिजे. खी घोईचं उदाहरण घ्या. परमेश्वरांना दर्शनासाठी आले आणि त्यांना असं वाटलं की आता आपल्याला परमेश्वराचं अनुसरायचंय, परंतु घरी जावं आणि कापूस आहे तो विकावा, त्याचं द्रव्य घ्यावं, हे करावं ते करावं, याच्या भावना आहे. दुसऱ्या क्षणाला निरोप येतो का त्यांचा कापूस जळाला, त्यांचं घरामध्ये सारं उद्ध्वस्त झालं. त्या मिनिटाला ज्याच्यासाठी आपण जाणार होतो रिटर्न तेच नाही राहिलं, तर आता जायचं कशाला. आता देव आपल्यासारख्याने काय विचार केला असता, देव समोर आहे, दर्शन घेतो आणि आपण असा विचार करतो तरी माझं एवढं मोठं नुकसान झालं, मग तो हा देव काय कामाचा, किंवा हा देव आहे का खरा, असं म्हणून आपण निघालो असतो. तेच पूजनीय भांडारेकरांच्या बाबतीत तसंच झालं. मागील फांकीपा असं म्हटल्यानंतर त्यांनी काय विचार केला, पहिल्यांदा असा विचार केला की एवढं सुंदर देह यांनी असा कृश का केलं. दुसऱ्या मिनिटाला लगेच विचार केला आपल्या मनातलं हे जाणणारे हे आपले हितक्ष आहे, म्हणून लगेच सारं सोडलं आणि देवाच्या पाठीमागे लागले. विचार आपण कोणत्या अवस्थेत असताना कसा करतो त्याच्यानुसार परमेश्वराची प्राप्ती किंवा यश अपयश आपल्याला ठरलेलं असतं. आपल्याकडे खूप पैसा आला, काय विचार करतोय, कशासाठी आलाय आणि कशासाठी परमेश्वराने दिलेला आहे, ते पूर्वकर्म कर्मवश सगळे पावे. कर्माने ते भेटलेलं आहे, परंतु ते भेटलंय त्याचा सदुपयोग कसा करायचा हे जर कळालं नाही तर धर्मावरून जातो. बरं, सारंच गेलंय, का गेलंय, कर्मवशच गेलंय, मग का गेलंय, कशासाठी गेलंय याचा विचार नाही जर केला तर तो धर्मावरून जातो. पण ह्या दोन्ही गोष्टीच्या बाबतीत आपण विचार केला पाहिजे. म्हणून आपल्याकडे खूप काही आहे, याचा अर्थ आपण भोग घ्यायचा आहे आणि देवाने दिलंय ते भोगण्यासाठीच, असा विचार न करता परमेश्वराचं ध्येय आपल्याला स्वीकारायचंय. तर जेवढं गरजेचं आहे आपण सहज चिंतन करा. आपल्या घरामध्ये आपल्याला लागणारे कपडे किती आहे, चप्पल किती आहे, शूज किती आहे, बाकीच्या ज्या वस्तू गरजेच्या किती आहे, विनाकारण बिगर गरजेचे किती आहे, याचा जर विचार केला, याचा संग्रह केला तर आपल्याला नंतर लगेच लक्षात येईल खरोखर आपल्याकडे कितीतरी अशा गोष्टी आहे की ज्या गरजेच्या नाही आहे, ज्या नसल्या तरी आपलं जीवन आपण व्यवस्थित जगू शकतो. अशा पद्धतीनं आपण जर वागलो तर ते एक प्रकारचं सूत्र पाळल्यासारखं आहे आणि म्हणून आपण त्याचा विचार करायचा आहे. स्त्रिया सजन विजन असावे, म्हणजे स्त्रियांनी जेथे आजूबाजूला जनलोक आहेत अशा ठिकाणी विजनाला जावं. आता अनुसरलेली स्त्री आहे, परमेश्वराच्या अनुषंगाने आचार करते आणि आचार करत असताना त्या स्त्रीने कसं वागावं याचं सुद्धा परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलंय. नाही तर आपण विचारलं परमेश्वराला आपण अनुसरलं ना, आता आपल्याला काय भीती आहे आणि आपण कसं वागलं तरी परमेश्वर आपल्या बरोबरच आहे. 81 कोटी 1,15,10 देवतेची शक्ती आपल्या बरोबर आहे. आपल्याला केसाला कोणी धक्का लागू शकत आपण कसं नाही, कारण त्या शक्ती ज्या आहेत त्याही परमेश्वराच्या शक्ती आहे आणि त्यांचं जे कार्य आहे ते परमेश्वराला सिद्धीच न्यावं लागतं. असे कितीतरी लीळा आहे, परमेश्वराने काही प्रसंग अनुरूप त्या सांगितलेले आहे. म्हणून आपण परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान आहे ते पाळलं पाहिजे. आता आपल्या स्त्रियांना सुद्धा किंवा आपल्या मुलामुलींना सुद्धा आपण हे समजावलं पाहिजे, शिकवलं पाहिजे का कुठं बाहेर जायचंय तर जिथं गर्दी आहे तिथं आपण राहावं, एकांत स्थळी जाऊ नये, एखाद्या ठिकाणी फिरू नये, कुठं आपल्याला अडचणी निर्माण होईल, संकट निर्माण अशा पद्धतीनं आपण वागू नये. कारण आजकाल परिस्थिती अशी आहे की दररोज आपण पेपर वाचतो, टीव्हीवर बातम्या येतात, स्त्रियांच्या संदर्भात कितीतरी नकारात्मक बातम्या आपल्या कानावर पडतात आणि त्या आपण ऐकू शकत नाही. अशा घटना घडलेल्या आहे, जनावर सुद्धा एवढं भयंकर वागू शकत नाही, अशा घटना आपल्या कानावर येत असतात. एक काय येतात
तर असं कुठंतरी काहीतरी चुकी झालेली. मग कोणाची चुकी झाली, काय झाली, हा विषय वेगळा, पण तो चुकी कुठंतरी होतीये आणि म्हणून या गोष्टी होत आहे. जर गर्दीमध्ये किती स्त्री एकटी जरी असली, पण समाजाची गर्दी आहे, तिथं त्या स्त्रीला कोणत्या प्रकारची भीती किंवा धोका निर्माण होऊ शकत नाही. आणि एकांतात ती स्त्री जर असेल तरच धोका निर्माण होतो. अशा पद्धतीनं आपण सुद्धा आपल्या स्त्रियांना जर त्या पद्धतीनं आपण जर समजावलं, शिकवलं, तर तो विचार आचार करून आपल्या जीवनामध्ये जे धोके, अडीअडचणी किंवा संकट किंवा आपल्या जीवनात जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येणार आहे आणि त्यांच्यामुळे आपलं जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं, तर या अनुषंगाने आपण तो विचार करायचा आहे. कारण हे ज्या गोष्टी आहे या जितक्या सांभाळल्या तितक्या कमी आहे. परमेश्वरांनी तत्वज्ञान सांगितलेलं आहे. हे तत्वज्ञान परमेश्वराच्या प्राप्तीसाठी सांगितलेलं आहे. आज आपण टिकवतो तर आपण कधीतरी अनुसरू, त्या अनुसरण्यानंतर आपण विजनाला जाऊ, परमेश्वराचं स्मरण करून परमेश्वर प्राप्त करू. पण तिथपर्यंत जाण्यासाठी तर आपल्याला सांभाळावं तर लागणार आहे ना. मग ते आपल्या स्त्रिया असतील किंवा आपण असू, तर आपण सुद्धा आज गुन्हेगारी जी वाढली ही अशा त्यांना संधी भेटते, ती अशा आपण छोट्याशा चुका केलेल्या राहतात त्या संधीतूनच भेटत असतं. एखाद्या पुरुषाला सुद्धा एकांतात जर गेला तर त्याला पकडणार आणि त्याला मारणार, त्याचे पैसे काढणार. कितीतरी शहरामध्ये या गोष्टी खूप ऐकायला भेटतात. तर पुरुषांनी सुद्धा तसं वागावं, एकटं जाऊ नये, प्रवास करू नये. प्रवास करत असताना ज्या ठिकाणी सर्व आहे त्यांच्याबरोबर प्रवास करावा. अशा पद्धतीनं आपण जर त्याचा विचार केला तर नक्कीच आपल्याला उपयोगी पडेल. आता कवडाच्या देवळी न बसावे, म्हणजे बंद दरवाजा जिथं असेल तिथं स्त्रियांनी जाऊ नये, अनुसरलेल्या स्त्रीनी, कारण तिथं धोका होण्याची शक्यता असते. आपण सुद्धा या अशा गोष्टी जीवनामध्ये पाळत असतो की जिथं आपल्याला शंका येईल, अडचण वाटेल तिथं आपण जात नाही. समजस्थानी नाही बसावे, म्हणजे पंचायतीसारख्या सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांनी बसू नये. तर हा तर संस्कार आहे. स्त्रिया जिथं पुरुष एकत्र येतात तिथं स्त्रिया जात नाही, बसत नाही. आपल्या जनसामान्यामध्ये या संस्कार आपण पाळत असतो. आपल्या घरामध्ये जरी सारी पुरुष मंडळी असली तर स्त्री शक्यतो पुरुषांमध्ये येत नाही. आज स्त्रीमुक्तीचे किंवा स्त्री स्वातंत्र्यतेचे जे विचार समाजापुढे येत राहतात, आलेले आहे, ते काही अंशी फायद्याचे पण आहे. कारण परमेश्वराने स्त्री आणि पुरुष काही वेगळं सांगितलेलं नाही, पण मर्यादा मात्र नक्की सांगितलेली नाही. या मर्यादेच्याच अनुषंगाने परमेश्वराने सांगितलं आहे. परमेश्वर याचा अर्थ स्त्रीला काहीतरी कमी लेखतात अशातला भाग नाही आहे, किंवा स्त्रीला खूपच अशक्त समजतात असाही भाग नाही. त्या स्त्रीचं स्त्रीत्व सांभाळण्यासाठी परमेश्वराने तिला ते नियम आचार प्रणाली सांगितलेली आहे. त्याच्यामुळे स्त्री समानता परमेश्वराने एकीकडे सांगितलेली असतानाही नियम का सांगितले याचा जर आपण विचार नाही केला तर आपण वेगळ्या विचारात, वेगळ्या नकारात्मक भावनेत जाऊ शकतो. आणि असं झालेलं आहे की जे अन्य लोक असतात, शिक्षक लोक असतात, ते अभ्यास करत असताना त्यांनी कधीतरी कुठंतरी असे शीर्षक टिप्पण्या केलेल्या असतात की सर्वस्वीच्या प्रभूंनी एकीकडे परमेश्वरांनी जीवाला असं सांगितलं आणि त्या स्त्रीच्या संदर्भात दुसरीकडे तर अशा अशा लीळा आहे. तर हा गैरसमज होत असतो. पण त्याच्या पाठीमागचा हेतू काय परमेश्वराचा हे जर समजून घेतलं तरच लक्षात येईल. साधा संताच्या व श्री बिडारकी, जे म्हणजे जे चांगले लोक आहे अशा ठिकाणी अटन विजन करत असताना बिडार करायला त्या स्त्रीला, अनुसरलेल्या स्त्रीला सांगितलेलं आहे. तर आपण सुद्धा आपल्या स्त्रिया, आपल्या मुली असतील त्यांना आपण चांगल्याच्या संगतीत राहावं, चांगल्याशी वागावं, चांगल्याशी बरोबर राहावं. जर असा विचार केला तर आपल्या जीवनामध्ये धोके होत नाही. आणि जीवनामध्ये आजकाल अशा पद्धतीनेच अनेक गोष्टी घडताना दिसतात आणि त्यातूनच अनेक क्राईम म्हणजे गुन्हे घडत असतात. स्त्रियांवरती अत्याचार घडताना आपण ऐकायला भेटतं, आपल्याला वाचायला भेटतं. तर कुठंतरी ती मर्यादा स्त्रीनं तोडलेली असते किंवा चुकी झालेली असते. किंवा पुरुषाच्या बाबतीत सुद्धा अशा गोष्टी घडतात की चोरीमारीच्या अनुषंगाने त्याच्यावरती कोणीतरी त्याला अटॅक करतं, त्याला मारतं. त्या पुरुषाच्या संदर्भात सुद्धा काहीतरी चुका झाल्या. आपण सावध राहिलो पाहिजे आपण जीवन जगत असताना. कारण आपण सावध राहिलो तर आपण आपलं जीवन वाचू शकतो ना. आपण जीवन वाचवलं आपलं तर आपण कधीतरी परमेश्वराचं अनुसरण करणारे, ते सिद्धीस नेण्यासाठी आचार करणारे, प्राप्तीला जाणारे. जर वाचलंच नाही तर मग आपण जाणार कसं? आणि ते वाचण्यासाठी मग गाडी चालवताना असेल, समाजात वावरताना असेल, कुठं प्रवास करताना असेल, जे नियम आहे
ते नियम आपण पाळले पाहिजे. त्या नियमाच्या अनुषंगानेच परमेश्वरांनी हे सूत्र सांगितले. जरी स्त्रीच्या संदर्भात जरी सूत्र असले तर आपण पुरुषांनी त्या बाजूने विचार केला पाहिजे आणि स्त्रियांनी तर केलाच पाहिजे. की आपण जर असा विचार केला सर्वसामान्य किंवा सद्भक्तांनी किंवा घरामध्ये असलेल्या स्त्रियांनी, नामधारक वासनिक स्त्रियांनी, की अनुसरलेल्या स्त्रीसाठी आपला काही संबंध नाही, ते सूत्र आपल्यासाठी नाही, असा जर विचार केला तर आपण खूप मोठ्या परमेश्वराच्या तत्वज्ञानाला मुकतोय. खूप मोठ्या परमेश्वराने जीवन प्रणाली जी आपल्याला सांगितलेली त्याला मुकू. म्हणून त्याला त्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. आजही आपण सांगतोय की मुली वेळेत यायला पाहिजे, संध्याकाळी अंधार पडायच्या आत घरात आल्या पाहिजे. जाताना जर कुठं जायचं असेल तर तुमच्याबरोबर कोण आहे, शिक्षक आहे का, शिक्षिका आहे का, कोणत्या मुली, कोणते मित्र आहे, कोणती मैत्रिणी आहे, तर आपण त्यांना परवानगी देत असतो कुठं जाण्याची. किंवा कॉलेजला जायचंय तर त्या बसमध्ये कोण आहे का, या साऱ्या गोष्टी आपण का पाळतोय? का एक काळजी वाटते, एक संरक्षणच्या अनुषंगाने आपण त्या गोष्टी आपण सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. तर परमेश्वराने जे सांगितलंय ते बी स्त्रीच्या संदर्भात ते काळजी म्हणूनच सांगितलेलं आहे. तिचं ते शील जे आहे, स्त्रीत्व जे आहे ते तिनं सांभाळलं तर परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाऊ शकतात. आणि म्हणून परमेश्वरांनी अगदी मायपणाने आपल्या आईप्रमाणे या साऱ्या गोष्टी छोट्या मोठ्या सुद्धा सांगितल्या, याचा आपण विचारही करू शकत नाही. आणि म्हणून या बाबतीत आपण विचार केला पाहिजे. मग ती स्त्री असेल, पुरुष असेल, आपल्या घरामधल्या स्त्रियांना आपण त्या बाजूनी अनुषंगाने जे सूत्र आहे ते त्यांना सांगून त्यांच्या पद्धतीनं आपल्याला आपण समजावलं पाहिजे. नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. कारण परमेश्वरांनी जे तत्वज्ञान सांगितलेले त्याच्या पाठीमागचे खूप मोठे उद्देश परमेश्वराचे आहे. नुसतं सांगायचं म्हणून सांगितलं आणि ऐकायचं म्हणून आपणही ऐकू राहिलो असं नाही आहे. कारण परमेश्वर अनंत ब्रह्मांडाचा नायक, त्याने सृष्टी निर्माण केली, ते अवतरले आणि त्या अवतरून या साऱ्या गोष्टी आपल्याला सांगताय. परत कोणत्या तरी सद्भक्ताच्या प्रश्नाला उत्तर म्हणून ते परमेश्वर सांगताय म्हटल्यानंतर त्याचं तेवढंच किंमत आहे. आणि म्हणून त्याच दृष्टीने आपण ते बघितलं पाहिजे. पायी सुडे मागी जेती मग आपुले अंग झाके, ऐसे की जे आंतळे बैरवासनं नेसावे. अनुसरल्या पुरुषासाठी, स्त्रीसाठी परमेश्वराने सांगितलंय का जे सुडा आहे म्हणजे कपडा आहे तो आपण मागून घ्यावा. पूर्ण अंग झाकण्यासारखं आपण कपडा घालावा. आणि तशा पद्धतीनं कपड्याच्या अनुषंगाने परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलंय. आता अनुसरल्या पुरुषाला जर कपडा, स्त्रीला जर कपडा पूर्ण घालायला लावलाय, झाकायला लावलाय, म्हणजे नामधारक वासनिक आहे, त्यांनी कोणते कपडे घातले असं चालेल का? आपण सुद्धा आपल्या मुली असेल, आपल्या स्त्रिया असतील, कोणते कपडे अंग उघडे पडतील असे जर कपडे घातले तर त्यातूनच धोका, त्यातूनच विकार निर्माण होतो, त्यातूनच क्राईम किंवा अडचणी निर्माण होतात. पूर्ण अंग झाकण्या इतपत आपली संस्कृती जी आहे, आपले जे संस्कार आहे किंवा आपली परंपरा आहे, अंग झाकण्यासारखेच कपडे असतात. परंतु आजकाल फॅशनच्या नावाखाली या गोष्टीचा खूप उदो होतोय आणि त्यातूनच अनेक गोष्टी निर्माण होतात. आपण मुंबई, पुणा, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, दिल्ली वगैरे इकडे जर गेलो तर तिथं हा केळसवाना प्रकार आपल्याला पाहायला भेटतो. अत्यंत तोकडे कपडे घालून मुली ज्या असतात त्या वावरत असतात. आता याच्यावरती खूप चर्चा होत असते पेपरमध्ये, मीडियामध्ये, का आपली पुरुषाची दृष्टीच खराब आहे आणि त्याच्यामुळं असं ते बघतात, ती दृष्टी खराब असल्यामुळं ते बघतात. परंतु विकार उत्पन्न होईल असं आपण जर वागलो तर त्याला निमित्त आपणच असतो. म्हणून परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान 850 वर्षापूर्वी एखाद्या अनुसरलेल्या स्त्रीला सांगितलंय, ते आजही किती लागू पडतं याचा जर आपण विचार केला, चिंतन केलं तर नक्कीच समाजाच्या फायद्याचं, समाजाच्या उपयोगाचं आहे. परंतु समाजाने त्या बाजूने, त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. जे संस्कारांनी, जे संस्कृतीने, जे परंपरेने आपल्याला दिलेलं आहे ते अत्यंत श्रेष्ठ आहे, अनमोल आहे. परंतु पाश्चात्य संस्कृतीचा आपल्यावरती पगडा आपण पाडून घेतलेला आहे आणि त्याचा अंगीकार केल्यामुळं आपल्या जीवनामध्ये अडचणी सुद्धा निर्माण झालेल्या आहे. मग ती जेवणाच्या बाबतीत असेल, कपड्याच्या बाबतीत असेल, राहणीमानाच्या बाबतीत असेल, जीवनशैलीच्या बाबतीत असेल, हे साऱ्या आपण जर आपल्या संस्कृती पाळल्या तर कधीच आपल्याला त्रास होणार नाही. पण आपली संस्कृती, आपण आपले संस्कार आपण विसरलेलो आहे आणि त्यामुळं आपल्याला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतोय आणि त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये अडचणी आहे. जीवनशैली आपली जी आहे ती अत्यंत सुंदर आहे, नैसर्गिक आहे, परंतु आपल्याला ती माहीत नाही. म्हणून आपण ती समजून घेऊन आपण आपल्या पुढच्या पिढीला देणं हे आपलं कर्तव्य आहे, आपली ड्युटी आहे. परमेश्वराने सांगितलं की स्त्रियांनी जे वस्त्र आहे मागून घ्यावे नसेल तर, परंतु नाही आहे मग कसंही वागावं, कसंही राहावं असं नाही. आणि संपूर्ण अंगभर वस्त्र परिधान करावे म्हटले. कोणत्या अंगाचा जो, शरीराचा जो भाग आहे
तो उघडा राहू नये, त्यातूनच अनेक अडचणी निर्माण होतात. आणि ह्या बाबतीत शंका पण घेऊ नये की आपल्याला हे भेटल का. कारण परमेश्वर बघा पुढं किती मोठा आशावाद किंवा किती मोठं वचन आपल्याला सांगतात का पृथ्वी येसने रवण असे आणि परमेश्वर येसनी देवता असे, मा चिंदी चिरकुटी नेनो कैसे मिळेल की. पृथ्वी एवढं जे आहे, पृथ्वीच्या आकारा एवढा परमेश्वराचं सामर्थ्यवाद जे आहे, हे आपल्याकडं परमेश्वर एवढा मोठा आहे, त्याचं तत्वज्ञान एवढं मोठं आहे, त्याला आपण अनन्यभावी शरण गेलेलो आहे. आणि त्या अनुषंगाने जर आपण नकारात्मक विचार केला तर ते अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे पृथ्वी एवढं मैदान असताना आणि सर्व समर्थ परमेश्वर असताना आपल्याला वस्त्र कसं मिळेल याची शंका आपण घेणं म्हणजे अत्यंत अज्ञान, अन्यथाज्ञान आणि मूर्खपणाचं लक्षण आहे. पण परमेश्वर समर्थ आहे. परमेश्वर जे सांगतात ते देतात पण. जसं आपण आत्तापर्यंत लहानपणापासून आपल्या पूर्वजांकडून किंवा आपल्या वाडवडिलांकडून ऐकत आलेलो आहे, ते मला आठवतं. आजच्या काळात या गोष्टी सांगणारे कोणी भेटत नाही आणि म्हणून खूप टेन्शन आजच्या मुलामुलींना करिअरच्या नावाखाली या पैशाच्या पाठीमागे धावताना येत असतं. स्ट्रेस निर्माण होतो. म्हणून 30 वर्षाच्या मुलाला सुद्धा अटॅक येतो आणि ते मृत्यूला पावतात. पूर्वी तसं काही नव्हतं. कारण सांगणारं कोणीतरी असं होतं की ज्यांनी चोच दिली तोच चारा देईल, टेन्शन काही घेऊ नका, परमेश्वर समर्थ आहे. आणि म्हणून टेन्शन न घेता आपल्या अगोदरची जी पिढी आहे ती जगत आली, म्हणून त्यांना दीर्घ आयुष्य भेटलं. 90, 94, 95ला अत्यंत धडधाकट असलेले वयस्कर मंडळी आजही आपण बघतोय, आपण बघितलेले. परंतु पुढे जाऊन आयुर्मान आपलं खूप कमी झालेलं आहे. आपल्याला 50-60 मध्येच आपलं बऱ्याचशा गोष्टी आटोपलेल्या असतात. त्या पाठीमागचं कारण नकारात्मक विचारधारा आहे. सर्व असून सुद्धा काहीच नसल्यासारखं आपण वागत असतो. सर्व असताना सुद्धा आपण आपली अभिलाषा काही कमी होत नाही. सर्व परमेश्वराने दिलेलं असताना समाधान मात्र आपण कधीच जात नाही. आणि म्हणून आपल्याला बातम्या ऐकायला भेटतात, काही कोटीचा बंगला, काही कोटीचे पैसे असताना 5-50 हजारासाठी, 5-15 हजारासाठी लाच घेताना एखादा पकडलेला ऑफिसर आपण जेव्हा बघतो तेव्हा याच्याकडे हे असण्याचा काय उपयोग आहे. कोटीचा असताना जर तो पकडला जातो, त्याची चोरी पकडल्या जाते, याचा अर्थ त्याच्या मनामध्ये किती असमाधान असेल. किंवा आपल्याच बाबतीत विचार केला की देवाने तर आपल्याला सर्व दिले, घर आहे, सर्व आहे, आपल्याला गाड्या आहे, आपल्याकडे सर्व काही आहे, परंतु तरी समाधान जर नसेल तर त्या श्रीमंतीला किंवा परमेश्वरांनी दिलेल्या त्या इस्टेटीला काय उपयोग नाही. आणि म्हणून आपण समाधान पावणं हे परमेश्वराच्या समर्थवादावरचं निष्ठा असणं हे अत्यंत महत्त्वाचं. जर परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा नसेल तर शंका येणारच आहे आणि त्या शंकेने आपण असमाधानी होऊन परत परत त्याच्या पाठीमागं धावणारच आहे. तर हे आपण विचार न करता आपल्याला जे परमेश्वर देणार आहे ते देणारच आहे. कारण परमेश्वर अनार्जित दाता आहे ना. आपण जीवन जगत असताना बाबा कितीतरी अडचणी आहे, कितीतरी संकट आहे, मग मी कशी धार्मिकता करावी, कशी धर्म सांभाळावा, माझ्याकडून तर काहीच होत नाही, असा विचार, याचा असा विचार करावा, दुःख करावं. कारण आचार्यांनी सुद्धा तो विचार केला पण सिद्धीस परमेश्वरांनी नेलं. भांडारेकरांनी बी तो विचार केला पण सिद्धीस परमेश्वरांनी नेलं. या लीळा आपण ऐकून काहीतरी शिकलो पाहिजे, त्यातून काहीतरी घेतलं पाहिजे. आणि वासना ठेवावी. आपल्याकडे काही नसलं तरी परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जर वासना ठेवली तर ते परमेश्वर आपल्याला बरोबर करून घेतात. परंतु 99% लोकांची धार्मिकता करण्याचा उद्देशच जर श्रीमंती मिळावी, पैसा मिळावा हे जर असेल, ते दृष्टपर असेल, तर परमेश्वर तरी काय सहाय्य करणार आहे. आणि म्हणून कर्मवश जे आहे तेच आपल्याला मिळत राहतं. कारण ते देवता देतात. कारण परमेश्वराच्या भक्तीपर्यंत आपण पोहोचतच नाही. त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे तर अदृष्टपराकडे जावं लागेल. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला विचार करावा लागेल, त्यातून पुढं सारखावं लागेल, तेव्हा तो परमेश्वरापर्यंत पोहोचेल. आणि मग परमेश्वर आपल्याला काय द्यायचं ते देईल. परमेश्वरापर्यंत आपली जी शिफारस असेल किंवा अर्ज असेल, विनंती असेल, तीच जर पोहोचत नसेल तर तो परमेश्वर तरी आपल्याला काय देऊ शकतो. तिथपर्यंत पोहोचायसाठी आपण त्याच्या पलीकडं जर विचार केला, पलीकडं जर गेलो तरच त्यापर्यंत पोहोचता येईल. आणि त्याच्यापर्यंत पोहोचलं तरच परमेश्वराचं सहाय्य होईल. हे आपण विचार केला पाहिजे. साधे तुम्ही आपली मांडी परपुरुषा देखून दिजी. आता ह्या अनुषंगाने परमेश्वराने अनुसरलेल्या स्त्रीला सांगितलेले, जेव्हा परमेश्वराच्या स्नानाच्या वेळेस त्या साधाबाईच अत्यंत साध्या होत्या, त्यांनी आपलं जे त्यावेळीचा जो कपडा असेल, वस्त्र असेल, लुगडा असेल, ते वरती खोचलं आणि देवाच्या स्नानासाठी आणले. पण तरी देवानी
त्या साधाबाई सरांना हे वचन सांगून सर्व स्त्रियांना एक नियम दिलाय, खूप मोठा नियम दिलाय, का आपलं जे अंग आहे ते कोणालाही दिसता कामा नये, कारण त्यातून विकार उत्पन्न होऊ शकतो, त्यातूनच पुढं आपल्या जीवनामध्ये अडचणी, आपले दोष, अडथळे निर्माण होऊ शकतात, आणि ज्या आपल्यामुळं निर्माण झालं म्हणून त्याला सुद्धा अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं, आणि म्हणून आपण या गोष्टी पाळल्या पाहिजे. आणि त्यासाठी परमेश्वरांनी स्पष्ट सांगितले, लज्जारूप धर्म स्त्रियांशी रक्षण. हे परमेश्वरांनी या स्त्रियांना दिलेले गॉड गिफ्ट आहे. एखादी छोटीशी मुलगी जरी असेल ना तर तिला कळतं, दृष्टीद्वारे सारं कळतं. म्हणजे परमेश्वरांनी किती मोठं हे जे शरीर आहे, त्या शरीरातून जी इंद्रिय आहे ते किती मोठं, त्यातले जी जाणीव किंवा ज्ञान किंवा कार्य करण्याची शक्ती त्याच्यामध्ये दिलेली आहे, या छोट्याशा गोष्टीवरून आपण समजू शकतो. स्त्रीला लगेच कळतं की ह्या पुरुषाची दृष्टी चांगली, वाईट, योग्य, अयोग्य कशी आहे. बघा, नुसत्या नजरेत ओळखण्याची जर ताकद स्त्रीला भेटलेली आहे, परंतु तिच्यामध्ये ती लज्जारूप जो धर्म आहे तोच तिला रक्षणाला उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून स्त्रिया लाजाळू असतात, त्या लाजल्या पाहिजे अशी समाजाची अपेक्षा असते, परंतु जर त्या लाजत नसेल तर त्या समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी पण वेगळी असते. परंतु ते त्यांच्या फायद्याचं असतं. जिथं बोलायचं तिथं बोलल्या पाहिजे, जिथं काही स्पष्ट विचार मांडायचे तिथं विचार मांडले पाहिजे. आज स्त्रिया असं कोणतं क्षेत्र नाही का तिथं गेलेल्या नाही, परंतु त्यांच्या मर्यादा सांभाळून त्या जर गेल्या, त्यांनी केलं तर कोणत्या प्रकारच्या अडचणी येणार नाही. आज स्त्रिया पायलट झालेल्या आहे, रेल्वेच्या ड्रायव्हर झालेल्या आहे, मिलिटरीमध्ये, पोलीस भरतीमध्ये, नेव्हीमध्ये, आर्मीमध्ये, असं कोणतं क्षेत्र नाही का जिथं स्त्रिया नाही. स्पोर्टच्या संदर्भात घ्या, खेळाडू म्हणून स्त्रिया, कुस्तीसारख्या याच्यामध्ये सुद्धा कितीतरी स्त्रियांनी आपलं नाव कमवलेलं आहे, ऑलिम्पिकपर्यंत गेलेले, त्यांच्यावरती पिक्चर्स निघालेले दिसतात आपल्याला. असं कोणतं क्षेत्र नाही, परंतु जी मर्यादा जी आहे ती मर्यादा सांभाळून जर ती केलं तरच ते सक्सेस भेटणार आहे. तिनं जर ती मर्यादा तोडली तर ज्या उद्देशाने ती जिथं उतरलेली आहे ती मिळवण्यासाठी, ती तिला मिळेल का नाही याची शंका आहे. आणि म्हणून स्त्रिया किती पुढे गेल्या तरी त्या मर्यादा असतात त्यांच्याकडं, आणि त्या मर्यादेत ज्या राहतात त्याच पुढे जातात, हे 100% खरं. आणि म्हणून ही जी दृष्टी बघा, आपल्याला सुद्धा कळते. एखाद्याची दुःखी दृष्टी असते, एखाद्याची सुखी दृष्टी असते, आनंदी दृष्टी असते. एखादा कुत्सित दृष्टीचा आपल्याकडे पाहतो, एखादा आपल्याकडे रागाने पाहतो, कटाक्ष टाकतो. साऱ्या दृष्टीवरती खेळ असतो. एखाद्या आपण आनंदी दृष्टी एखाद्या मित्राची, आपल्या नातेवाईकाची असेल तर आपण लगेच त्याला प्रतिक्रिया, अरे आज काय विशेष, खूप खुश दिसतो. त्यांनी सांगितलं नसतं मी आतून खूप खुश आहे, त्या दृष्टी फक्त आपण ओळखी. एखाद्याची दृष्टी जर दुःखी असेल तर आपण, अरे काय तुझं दुःख आहे का, काय अडचण आहे का, काय प्रॉब्लेम्स आहे का, काय टेन्शन आहे सांग मला, आपण विचारतो. हे जी दृष्टी, या दृष्टीतूनच सारं प्राप्त होत असतं. कोणाचं प्रेम दिसतं, कोणाचा राग दिसतो, कोणाची वाईट नजर दिसते, कोणाची चांगली नजर दिसते. हे परमेश्वराने सर्वात मोठं प्रेझेंट आपल्याला दिलेले, गिफ्ट आपल्याला दिलेलं आहे. आणि स्त्रीमध्ये ही जे गिफ्ट आहे हे खूप मोठं आहे. हे आपल्याला समाजामध्ये वावरत असताना आपल्याला जाणवतं, आणि ते त्यांच्या फायद्याचं आहे. ते फायद्याचं आहे म्हणून दिलेलं आहे. बघा, निसर्गात जर आपण डिस्कव्हरी चॅनल जर बघितलं, निसर्गामध्ये प्रत्येक प्राण्याला आपलं संरक्षण करण्यासाठी परमेश्वराने काहीतरी त्याला नैसर्गिक देणगी दिलेली असते. मग तो छोटा प्राणी असो, मोठा प्राणी असो, त्याचं संरक्षण करण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. तसं स्त्री असो, पुरुष असो, त्याचं संरक्षण करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला पण दिलेलं आहे. ते नियमात आपण जर राहिलो, परमेश्वराने सांगितलेल्या आचाराच्या, तत्वज्ञानाच्या, अनुषंगाच्या चौकटीत आपण राहिलो तर तेच सर्वात मोठी देणगी आपल्याला दिलेली. पण ते आपण समजून घेऊन जर आपण वागलो तर नक्कीच स्त्री असो, पुरुष असो, त्याचं संरक्षण होऊन या धर्माच्या सिद्धीस त्याला जाण्यासाठी उपयोग होईल. आणि म्हणून लज्जारूप धर्म स्त्रियांशी रक्षण हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र स्त्रियांनी आपल्या भगिनींनी समजून घ्यावं, जाणून घ्यावं. आणि पुरुषांनी सुद्धा आपल्या घरातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना या सूत्राचं महत्त्व किंवा मर्म जर समजून सांगितलं तर नक्की त्याच्या जीवनामध्ये त्याचा फायदा होईल. आणि हे आपण बघितलं पाहिजे. महात्म्य एकली स्त्री तेवढे वेळा तैसे या स्थाना न धाडीजे की, हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. आणि आपल्याला दररोज याचा अनुभव येत राहतो. कारण रांजणगाव म्हणजे नेवासा या ठिकाणी सर्व भक्तांसहित परमेश्वर मुक्कामी असतात. रात्रीची वेळ असते आणि दादोस जे आहे त्यांना तहान लागते.
ताण लागते. पण त्यांचं जे भांडं आहे, आता प्रत्येकाचं भांडं, आज आपण बॉटल वापरत, प्रत्येकाची वेगळी बॉटल असते. मार्गांमध्ये आपण गेल्यानंतर आपण पाहतो किंवा आपण प्रवासात जात असताना प्रत्येकाची वस्तू प्रत्येकाने आपापली घेतलेली असते. तसं त्यावेळेस त्यांचं जे भांडं पाणी पिण्याचं ते रिकामं होतं. आणि मग सांगावं कोणाला, सांगावं तर चुकीचं वाटेल म्हणून त्यांनी ते वाजवलं म्हणजे एक प्रकारचं सांगण्यासारखंच झालं. आणि मग त्यांनी ते सांगितल्यामुळे त्यांच्या ज्या शिष्या होत्या रानाईसा, त्यांना ते कळालं आणि ते भांडं घेऊन ते तेवढ्या रात्री पाणी आणायला जातात विहिरीवरती. आता विहिरीवरती पाणी आणायला गेल्यानंतर नवीन ठिकाण, नवीन जागा, नवीन विहीर. आत्ताच्या सारख्या विहिरी नव्हे बटन दाबलं मोटरीतून पाणी निघालं, तसं नाहीये. तिथं पाणी आणायला स्वतः विहिरीत उतरावं लागायचं. तशा पद्धतीच्या पायऱ्या असायच्या, दोराय मग त्यात टाकला, असं काही नाही. त्याच्यामुळे ती घाबरली. आता काय करावं, खाली उतरावं तर भीती, परत जावं तर जाता येत नाही. पण परमेश्वर सर्वज्ञ, त्यांनी ते जाणलं आणि नाथोबाला ते सांगतात की नाथोबा विहिरीवर जा आणि पाणी घेऊन या. नाथोबाला आश्चर्य वाटलं की पाणी असताना देवानी मला का पाणी आणायला लावलंय, पण परमेश्वराची आज्ञा टाळता येत नाही. त्यांनी भांडं उचललं, विहिरीवर गेले तर तिथं रानाईसा होत्या आणि मग त्यांना कळालं की देवाने आपल्याला पाणी आणायला का पाठवलं. अशा पद्धतीनं परमेश्वराने त्या रानाईसांचं जे संकट आहे, अडचणी ती समजून घेतली. नाथोबांच्या करवी त्यांना सहाय्य केलं. परंतु ह्याच प्रसंगानुरूप जेव्हा दादू सकाळी आले तेव्हा दादूसांना झाडलं त्यांना की अशा स्त्रीला अशा वेळेस तुम्ही कुठं पाठवता, आणि जर काही झालं तर त्याचा जबाबदार कोण, आणि तुम्ही महात्मे स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे. आता पुढचं सूत्र तेच येणार आहे. तर तुम्ही असं वागू नये. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये स्त्रीला रात्रीच्या वेळेस कुठेही प्रवासाला पाठवू नये. मग आपल्या मुली असतील, आपल्या घरातल्या स्त्रिया असतील, कोणाबरोबर पाठवायचं, कुठं पाठवायचं, कोणत्या वेळेस पाठवायचं, याचा विचार केला तर नक्कीच संरक्षण होईल. कारण गुन्हा हा रात्री घडत असतो आणि रात्रीच्या प्रवासामध्ये जे गुन्हे स्त्रियांच्या संदर्भात घडलेले आज आपण आतापर्यंत जर पेपर वाचत असेल तर आपल्या लक्षात येतंय. परमेश्वराने सांगितलेलं सूत्र किती महत्वाचं आहे. प्रसंग जरी वेगळा असेल, तत्वज्ञानाच्या अनुषंगाने जरी सांगितलेलं असेल, परंतु जर आपल्या जीवनामध्ये त्याचा किती मोठं महत्व आहे हे जर आपण आपल्या घरातल्या स्त्रियांच्या अनुषंगाने विचार केला तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल आणि आपण ते समजून घेऊन आपल्या स्त्रियांना ते समजावं आणि त्या पद्धतीने आपण सुद्धा कृती करण्यासाठी त्या पद्धतीनंच कृती त्या स्त्रियांकडून ती अपेक्षा करून घ्यावी. आज आपण बऱ्याच वचनांवरती, मागील प्रश्नांवरती चिंतन केलं. नक्की प्रतिक्रिया कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.